श्री स्वामी समर्थ. विवाहिक स्त्रियांनी कुंकू आपल्या कपाळावर आणि भांगेमध्ये लावणे हे सौभाग्याचे वाण म्हणून वापरणे योग्य आहे का? तर आपल्या हिंदू धर्मामध्ये शास्त्रामध्ये जे सांगितलं आहे ते मी आपल्याला सांगत आहे. आपल्या हिंदू शास्त्रात असे म्हटले गेले आहे, विवाहाच्या प्रसंगी एका संस्काराच्या रूपामध्ये वराने वधूच्या भांगेत सिंदूर म्हणजेच कुंकू भरले जाते. यालाच सुमंगलमय विधी असे म्हणतात. यानंतर विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायू मनोकामनेची संकल्पना करून जोपर्यंत सौभाग्यवती आहे तोपर्यंत आपल्या भांगेत सिंदूर न चुकता भरत असते. धर्मशास्त्राने सांगितले आहे की जोपर्यंत पत्नी आपल्या भांगेत न चुकता सिंदूर भरेल, अर्थात स्त्रीने आपल्या कपाळावर आणि केसांच्या भांगेमध्ये कुंकू जोपर्यंत लावत राहील तोपर्यंत पतीच्या आयुष्याचे सतत रक्षण होत राहील व दीर्घायू होण्यासाठी आणि या स्त्रीला सौभाग्यवती म्हणून सर्वत्र ओळखले जाण्यासाठी कुंकू लावण्याची प्रथा योग्य आहे. हे धर्माने सिद्ध करून दाखवले आहे. म्हणूनच हिंदू धर्मामध्ये पतीला ईश्वराचा दर्जा दिला जातो आणि पत्नीने आपल्या भांगेमध्ये सिंदूर भरल्याने अखंड सौभाग्यवती दीर्घकाळापर्यंत राहते. ही श्रद्धारूपी प्रथा अद्यापही चालू आहे व यापुढेही चालू राहील. हिंदू सौभाग्यवती स्त्रियांना भांगेत सिंदूर भरणे हे एक प्रकारचे सौभाग्याचा अलंकार मानला जातो. यामुळे सौभाग्यात वृद्धी होते आणि मंगलमय सूचक आहे. यामुळे हा भाव प्रदर्शित असा होतो की ब्रह्म हे ज्योतिमय आहे आणि त्या ज्योतीचा रंग लाल आहे. देवी भागवतमध्ये भगवतीने स्वतः म्हटले आहे की ब्रह्म ही शक्ती आहे आणि या शक्तीमध्ये मी आहे. आम्ही दोन्ही मिळून सृष्टीला जन्म देतो. देवी शक्तीला लाल रंग अत्यंत प्रिय आहे. शास्त्रानुसार विधवा स्त्रियांनी आपल्या भांगेत सिंदूर लावण्यास सक्त मनाई आहे. कारण सद्वा स्त्रीला पुरुषाचा सहयोग प्राप्त करून जनन शक्तीला निरंतर व्यवस्थित ठेवण्याचा अधिकार प्राप्त असतो. शास्त्रकारांनी स्त्रियांनी आपल्या भांगेत सिंदूर भरण्याची पद्धत यासाठी केली आहे. हे स्थान ब्रह्मारद आणि अग्नी नामक मर्माच्या बरोबर वरती पुरुषापेक्षा स्त्री अत्यंत कोमल असते. सिंदूर भरल्याने पाऱ्यासारखे धातू अधिक असल्याने चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडत नाही. यामुळे स्त्रीच्या शरीरामध्ये वैद्युतिक उत्तेजना नियंत्रित होते आणि मर्मस्थानाला बाहेरच्या वाईट प्रभावापासून बाधित होण्यापासून वाचवते. या व्यतिरिक्त सिंदूरचा पारा स्त्रियांच्या डोक्यामध्ये होणाऱ्या जुवा लिखा यांना त्वरित नष्ट करते. त्याचप्रमाणे विवाहामध्ये किंवा कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला बसण्याची पद्धत का व कशासाठी आहे तर बघा. महाभारतामध्ये शांती पर्व अध्यायानुसार पत्नी हे पतीचे अर्ध शरीर आहे आणि त्याच्या अर्ध भागाला अर्धांगिनीच्या रूपामध्ये ती पूर्ण करते. अर्थात पतीचे शरीर पत्नी पतीच्या डाव्या बाजूने बसल्यानंतरच पतीचे शरीर पूर्ण रूप होते. तैत्तिरीय ब्राह्मण या अध्यायामध्ये असे लिहिलेले आहे की अथो वा यव अन्यत्यत पत्नी, यथात पुरुषाचे शरीर तोपर्यंत पूर्ण होत नाही की त्याच्या अर्ध्या अंगाची स्त्री येऊन ते शरीर पूर्ण करत नाही तोपर्यंत दोघांचे शरीर पूर्ण रूप होऊ शकत नाही. पौराणिक अध्यायानुसार पुरुषाचा जन्म ब्रह्माच्या उजव्या खांद्याने आणि स्त्रीचा जन्म ब्रह्माच्या डाव्या खांद्याने झाला. म्हणूनच स्त्रीला वामांगी असे संबोधले जाते आणि विवाहानंतर स्त्रीला पुरुषाच्या डाव्या अंगामध्ये प्रतिष्ठित केले जाते. सप्तपदी होईपर्यंत वधूला पत्नीला पतीच्या उजव्या बाजूला बसवले जाते, कारण ती परकी असल्याप्रमाणे असते. वचनांनी बद्ध झाल्यावरच पत्नी बनून आत्मीय झाल्यानंतर पतीच्या डाव्या बाजूला बसवले जाते. याच प्रकारे
डावीकडे आल्यावर पत्नी या नात्याने पतीच्या डाव्या बाजूस बसवण्याची प्रथा आहे. या प्रथेनंतर पत्नी गृहस्थ जीवनामध्ये प्रमुख सूत्रधार बनते आणि अधिकार हस्तांतरणामुळे पतीच्या उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे येते. याच संस्कारालाच परिवर्तन नावाने ओळखले जाते. इतर हिंदू शास्त्रांमध्ये पत्नीला पुरुषाचे वाम अंग असते असे सांगण्यात आलेले आहे. याचबरोबर वाम अंगाला बसण्याचे नियम सांगितले आहे. अर्थात सिंदूरदान दिरामंगळाचे वेळी, भोजन, शयन व सेवेचे वेळी पत्नी नेहमी वाम भागाकडे म्हणजे पतीच्या डाव्या बाजूला नेहमी बसलेली असावी. या व्यतिरिक्त अभिषेकाच्या वेळी, आशीर्वाद घेतेवेळी आणि ब्राह्मणाच्या पूजन करतेवेळी पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला असावे असा उल्लेख सर्व ग्रंथांमध्ये आढळून येतो. जे धार्मिक कार्य पुरुष प्रधान असतात जसे विवाह, कन्यादान, यज्ञ, जातकर्म, नामकरण, अन्नप्राशन इत्यादींमध्ये पत्नीने पुरुषाच्या डावीकडे म्हणजे दक्षिणेकडे असावे. जेव्हा स्त्रीप्रधान कार्यामध्ये तो पुरुषाच्या डावीकडे बसते, सर्वांना माहीत असेलच, मोळी पूजेमध्ये रंगीत दोरा रक्षासूत्र म्हणून वापरले जाते. स्त्रियाच्या डाव्या हाताला बांधण्याचा शास्त्रानुसार नियम आहे. ज्योतिष स्त्रियांच्या डाव्या हाताचे हस्तरेखा पाहत असतात. वेद स्त्रियांनी डाव्या हाताच्या नाडीचे परीक्षण करून त्यावर इलाज करतात. या सर्व गोष्टी स्त्री वामांगी असल्याचे संकेत आहेत. भगवान मनुच्या मते सृष्टीच्या प्रारंभामध्ये परमात्म्याने आपल्याला 2 भागांमध्ये विभक्त केले आहे. कोणता भाग पुरुष आणि कोणता भाग स्त्री आहे या संदर्भात देवी भागवतमध्ये लिहिलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हालाही कळालं असेल विवाहाच्या वेळी किंवा कोणत्याही धार्मिक कार्याच्या वेळी पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला का बसवतात. त्याचप्रमाणे विवाह स्त्रीने कुंकू आपल्या भांगेमध्ये लावल्याने काय होते हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.